नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 तर दौंड ज्या विद्यार्थ्यांचे 15 एप्रिल 2026 म्हणजे आजच ग्राउंड झालेले आहेत, तर त्यांचे मैदानी चाचणीचे गुण जाहीर झालेले आहेत, म्हणजे प्रसिद्ध झालेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सूचना वाचून घेऊत. बघा, सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. ज्या विद्यार्थ्यांचे 15 एप्रिल 2026 म्हणजे आजच मैदानी चाचणी होती, तर त्यांनी त्यांच्या गुणांची बरोबर खात्री करून घ्या, जेणेकरून एखादी टाईप मिस्टेक वगैरे होऊ शकतात. कारण आणि जर झाले असेल तर आक्षेप वगैरे नोंदवता येऊ शकतो. सो बघा, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणासंबंधित काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड कार्यालय यांचे नियंत्रण कक्ष येथे संपर्क मोबाईल नंबर आहे आणि नंतर या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत नोंदवण्यात यावेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाचे काही शंका असतील त्यांच्या मार्काबाबत, तर त्यांनी नक्कीच आक्षेप नोंदवू शकता. अँड वरी फोन नंबर अँड ईमेल आय डी दिलेली आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ॲप्लिकेशन आय डी पाहायला मिळेल, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे बॅच नंबर आणि नंतर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत तर ते या कॉलममध्ये पाहायला मिळतील. अँड 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत तर ते पण या कॉलममध्ये पाहायला मिळतील. आणि या तिन्ही इव्हेंटची टोटल गुण तर आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. सो पाहूत विद्यार्थी किती होते आणि किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड 95, 97 असे सरासरी विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिले, म्हणजे मैदानी चाचणीमध्ये गुण मिळवलेले आहेत, तर ते पाहून घेऊता. आणि यांनी फक्त विद्यार्थ्यांचे नाव वगैरे या PDF मध्ये दिलेले नाहीत. मी पाहिलं आहे की SRPF गट क्रमांक 15 गोंदिया, तर त्यांनी खूप छान PDF बनवलेली होती, जे की विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, नंतर चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांना 5 किलोमीटरमध्ये किती टाईम लागला, किती मार्क मिळाले, तर ते आपल्याला तिथे पाहायला मिळत होते. नंतर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना किती मीटरचा गोळा पडला, तर ते पूर्ण आपल्याला टाईमसहित तिथं त्यांनी दाखवलेलं होतं. परंतु SRPF दौंडचे तेवढं फक्त विद्यार्थ्यांचे नाव यांनी PDF मध्ये बनवलेले नाही आहेत, फक्त त्यांचे ॲप्लिकेशन ID आणि चेस्ट नंबर. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, चला काय नाही पाहूत विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले. तर बघा 95 मार्क मिळालेले आहेत 18/025 चेस्ट नंबरला, तर खूपच छान यांनी मार्क मिळवलेले आहेत. अँड जे विद्यार्थी 50% किंवा 50 मार्काच्या कमी असतील तर ते फेल टेस्टमध्ये असणार आहेत, जे की त्यांचा विचार केला जाणार नाही, असं त्यांनी, म्हणजे असं मी जे व्हिडिओ बनवत आहे तर मला माहीत आहे, त्यामुळे मी सांगत आहे. अँड विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल, तिथे तुम्हाला PDF पाहायला मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट SRPF गट क्रमांक 7 दौंडची तुम्हाला खाली पाहायला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. अँड बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून जशी अपडेट येईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, 95 असे मार्क आपल्याला पाहायला मिळतील. 18/050 51 चेस्ट नंबर आणि बघा 97 मार्क, खूपच छान. आता या विद्यार्थ्याचं नाव काय आपल्याला माहीत नाही, परंतु 18/053 चेस्ट नंबर यांचं खूप अभिनंदन, जे की 97 मार्क म्हणजे गुण मिळवलेले आहेत यांनी मैदानी चाचणीमध्ये, जे की सफिशियंट आहेत लेखी परीक्षेसाठी बसण्यासाठी, म्हणजे असं लेखी परीक्षेला बसण्यासाठी. अँड खाली अजून बघा आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतील 95चे, 93-95चे विद्यार्थी खूप पाहायला मिळतील. आणि एकंदरीत विद्यार्थी किती होते तर ते पण पाहून घेऊत. तर अजून काही अजून विद्यार्थ्यांचे ग्राउंड राहिले असतील तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जे की तुमचे हॉल तिकीट जनरेट झाले किंवा नाही, किंवा तुमचं ग्राउंड किती तारखेला आहे, तर ते नक्कीच कळवा. जर कोणी विद्यार्थी म्हणजे ग्राउंड होण्याच्या आधीच पाहत असतील तर, म्हणजे त्यांचं ग्राउंड असेल, आणि जर व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच कमेंट करा, जे की तुमचं केव्हा मैदानी चाचणी आहे तर ते नक्की सांगा.
जे की ग्राउंडचा अंदाज घेता येईल किती दिवस चालणार आहेत ग्राउंड. हे बघा 97 मार्क पाहायला मिळतील. यांचं पण अभिनंदन. 18, 16 एक चेस्ट नंबर. आता यांचे नाव नाही येत, नाहीतर आपण नावं पण घेतली असते. बघा 97 मार्क. जे विद्यार्थ्यांनी 97 मार्क किंवा आउट ऑफ 100 मार्क घेतलेले आहेत मैदानी चाचणीमध्ये तर त्यांचं अभिनंदन. अँड पाहूत अजून किती दिवस ग्राउंड चालतील. अँड अपडेट तर आपण विद्यार्थ्यांना देत आहोतच. जशी पुन्हा अजून शेवटची तारीख पण कधी येईल ते पण सूचना वगैरे आपण देऊतच विद्यार्थ्यांना आल्यानंतर. आणि पुन्हा लेखी परीक्षा वगैरे ते पण होत राहील. सो अपडेटमध्ये राहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अँड टेलिग्रामला पण PDF प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे पण फॉलो जरूर करा. सो पाहून घेऊत विद्यार्थी किती होते. जे 97, 95, 100 असे विद्यार्थी आहेत. तर खूप मेहनत प्रॅक्टिस केल्यानंतरच विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीमध्ये हे गुण पाहायला मिळतील. बघा 18, 299 चेस्ट नंबर. खूपच छान यांनी पण मिळवलेले आहेत. नंतर 97 खूपच विद्यार्थी आपल्याला 95, 97 असे गुण मिळालेले पाहायला दिसत आहेत. जे की तुमच्या समोरच PDF आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 18, 325 नंतर 95, 95 आपल्याला पाहायला मिळतील. 97 मार्क 937 यांची बॅच आहे आणि 18, 364 चेस्ट नंबर. बघा विद्यार्थी मित्र 5 किलोमीटर आउट ऑफ मारतात. कुणाचं 20 मिनटामध्ये येतं, कुणाचं 22 मिनटामध्ये असं येतं. आणि विद्यार्थी मित्रांनी 5 किलोमीटर आउट ऑफ मारतात. परंतु विद्यार्थी मित्राचे फक्त 100 मीटरमध्येच त्यांना कोणाला 12 सेकंद किंवा 12, 10, 12, 15 असे सेकंद आल्यामुळे त्यांना 22 मार्क असे तसे मिळतात. जे की यांचं फक्त 100 मीटरमध्ये फक्त 3 मार्क कटतात. बाकी ग्राउंड खूपच लाजवाब आहे. आउट ऑफ गोळा. देन 5 किलोमीटर पण आउट ऑफ. सो खूपच छान विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीमध्ये गुण मिळवलेले आहेत, जे की पाहायला मिळतील. हे बघा 97 मार्क. अजून आउट ऑफ विद्यार्थी काही मिळालेले नाही, परंतु 97 मार्क पण खूप छान आहेत. 97 मार्क, 95 मार्क. कारण आपण पाहिलं असेल गट क्रमांक समथिंग 1चा कट ऑफ लागलेला होता, ते 95 कॅटेगरी लागला होता. अँड SRPF गट क्रमांक 2 पुणेचं त्यांचं ग्राउंड पूर्ण झालेले आहे. 13 एप्रिल लास्ट तारीख होती. अँड त्यांचं पण आता लगेचच हे होईल 2-3 दिवसानंतर लेखी परीक्षेसाठी 1:10 रेशो पण त्यांनी जाहीर करतील, प्रसिद्ध करतील PDF. देन कुसडगावचा पाहिला असेल तुम्ही, तिथला पण. अँड वरणगावचे तर चालूच आहेत ग्राउंड. अँड SRPF 2चे 7चे पण चालूच आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण पुढील असेच अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील या चॅनलच्या माध्यमातून. अँड पाहूत विद्यार्थी किती होते. PDF तुम्ही पाहून घ्या, टेलिग्रामला शेअर केलेली आहे. 878 विद्यार्थी 15 एप्रिल 2026ला यांचं मैदानी चाचणी होती. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जशी अपडेट येईल तशी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर पॉसिबल असेल तर नक्कीच सबस्क्राईब अँड बेल आयकॉन प्रेस जरूर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.